यमराजाची तिथून जायची वेळ आला नाही. राम 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 राम. कोण तू? ज्याला बोलवलं तोच मी, यमराज. म्हणलं यमराज तुम्ही कशासाठी आला? म्हणलं तू म्हणाला ना की मला न्यायला या. मग आलो न्यायला उरक. तो म्हणाला यमराज मी तुम्हाला मला उचलून नेण्यासाठी नाही बोलवलं, तर ती मोळी उचलून देण्यासाठी बोलवली. ती मोळी उचलून द्या आणि आल्या त्या पावलाने माघारी जा. म्हणजे मरण कोणाला आवडत नाही हा त्याचा सारांश आहे. इथून वर बोललं जातं मरणाबद्दल. मग मरण कोणाला आवडत नाही तर मग मरण चुकलं पाहिजे ना. मग तो मरण चुकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ते देवाला शरण गेलं पाहिजे. परंतु शरण जाण्याचे देखील प्रकार पडतात. पहिला प्रकार जडाने जडाला शरण जाऊ नाही, जीवाने जडाला शरण जाऊ नये. दुसरा प्रकार जीवाने जीवालाही शरण जाऊ नये. तिसरा प्रकार जीवाने देवाला शरण जाऊ नाही जाऊ जावं. पहिला प्रकार आहे जीवाने जडाला शरण जाऊ नये. का म्हणून शरण जाऊ नये? 100-200 लाखांचा समूह तुम्ही जर तिथे गेले रडत बसले आणि मग त्याच्यातला एखादा दगडी तुमचे डोळे पुसले असं म्हणेन का काय झालं कारण असं म्हणेन का? तर नाही. त्याचं दुःख तो भोगतोय आणि तो निर्जीव आहे ना. निर्जीव आहे त्याच्यामुळे तो काय तुमचं जन्म मरण चुकू शकत नाही. एक व्यक्ती होता आणि असं डोंगराळ भागात त्याचं शेत होतं. शेतात चालला आणि शेतातून येता येता त्याच्या पायावर काटा शिरला. काय शिरला? काटा शिरला. काटा शिरल्यानंतर आता शेतात गेलेला गडी त्याच्याकडे काय सुई होती का काय होतं? याने विचार केला आणि जवळच पडलेला एक काटा उचलला आणि ह्या काट्याने तो काटा काढला. त्याने विचार केला अरे हा काटा किती महत्त्वाचा आहे, याच्यामुळे माझा आता जीव वाचला. मग हा काटा देव माणूस आहे ना. ठेवला खिशात. घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याच्या ध्यानातच नाही. त्याच्या डोक्यात होतं की देवारात नेऊन पुजायचा, पण त्याने खिशातच ठेवला. दमून दुखून आलेला घरी झोपला. जेव्हा ह्या अंगावर झाला तेव्हा काटा शिरला नाही. बघता काय केला? ॲम्ब्युलन्स मध्ये दवाखान्यात न्यावं लागलं. दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागेल आणि मग खूप खर्च येईल. काय नाही करा ऑपरेशन केलं. तो काटा असा बाहेर काढला. काटा बाहेर काढल्यानंतर त्याने तोच काटा हातात धरला. तो म्हणाला या काट्याने माझ्या पायातला काटा काढला, परंतु याच काट्याने माझा देखील काटा काढला. म्हणजे लक्षात आलं असेल की जर जीव जडाला शरण गेला तर ते जड म्हणजे काय? काटा होतं. ते जड होतं आणि त्याला हा गडी शरण गेला आणि किती मागात पडलं ते तुमच्या लक्षात आलं असेल. दुसरा मुद्दा जीवाने जीवालाही शरण जाऊ नाही. काय होतं? आता 2 माणसं कीर्तनाला आली. कीर्तनाला आल्यानंतर एक जण म्हणाला अरे कीर्तनात झोपू नये. तो म्हणाला एवढं काय त्याच्यात, आज आपण एक कामच करू. खरंच तू म्हणतो ना झोपू नये, तर आपण दोघं एकामेकाच्या शेजारी बसू. तुला झोप लागली तर मी उठवेल आणि मला झोप लागली तर तू उठव. काय अडचण नाही. कीर्तन तर काय 2 तासच असतं आणि आपण एकामेकाला उठू कीर्तनात झोपायचं नाही. ठरवून आले. गडी बसल्यानंतर पंचपदी झाली आणि रामकृष्णाने म्हटलं ह्याला झोप लागली आणि ह्याने त्याला उठुसतो त्याला देखील झोप लागली. त्याला झोप लागली ह्याने त्याला उठुसतो ह्याला बी झोप लागली. मग उठवील कोण? दोघंही झोपले ना. उठवील कोण? तर उठवील कोण? कारण इकडला झोपलाय तिकडला पट्या झोपलाय. मग एकामेकाला उठवायचं होतं. दोघंही झोपले. उठवणार कुणीच नाही. काय माणसांची सवय असते घरी गोळ्या खाऊन झोपायत नाही आणि इथं आलं कीर्तनात रामकृष्णाने म्हटलं की ती डुबल्या खात्यात सांगायची गरज नाही. सगळ्यांना माहित आहे. अनुभव आहे का? माहित आहे सगळ्यांना. परंतु तुमच्या लक्षात
लक्षात आलं असेल की दोघही झोपले, उठवील कोण? तसं हाही जीव आहे, तोही जीव आहे. याचं जन्म मरण चुकलं नाही, तो दुसऱ्याचं कसं जन्म मरण चुकवेल? आणि म्हणून जीवाने जीवाला शरण जाऊ नये. तिसरा मुद्दा, जीवाने देवाला शरण जाऊ. आता जीवाने देवाला शरण जाऊ. आता कोणत्या देवाला शरण जाऊ? तुमच्या डोक्यापुढे असं देवांच्या लाईनी झाल्या असतात. कोणत्या देवाला? आता तसं जर पाहिलं तर आपल्या सनातन धर्मात, हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत. 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव, 33 कोटी देव, 8 कोटी भैरव, 33 आणि 8 झाली 41 हे झाले. आणि तू कोबरा सांगतात ना, सेंद्री हेंद्री दैवते कोणती तुझे तुझे भेटे, आपल्या पोटाची भेटती मागती सीते अवदान. हे झाले वेगळे. आणि हे 41 कोटी असे मिळून अनेक देवी देवता आहे. मग त्याच्यात कोणत्या देवाला शरण जाऊ असा प्रश्न आला असेल. पण त्याचं उत्तर सांगतायत की तुकोबरा सांगतात, बळीया माझा पंढरीराव, जोया देवांचाही देव. पंढरीश परमात्मा देवांचा देखील देव आहे असं तुकोबरा सांगतात. मग त्या देवाला देखील शरण जा किंवा या आपल्या मारुतीरायाला देखील शरण जा. दोन्हीकडे शरण गेलं, फक्त एकाच वेळी दोन्हीला शरण जाऊ नका. कारण आपुला तो एक देव करून त्याने विना जीवा कोणत्या तरी एकाला शरण जा. अनेक देव आहेत, त्यातल्या फक्त कोणत्या तरी एकाच देवाला शरण जा. कोणत्या देवाला शरण जायचं? तर महाराज सांगतात, पंढरपूर पाठ निघा महाराज सावरून, पांडुरंग दीनबंधू जायचे ते नाम, आंधळ्या जीवितो तुझा वर्म. आणि मग तो भगवान परमात्मा आहे त्याला शरण जा. किंवा जंबू या दीपामासी एक पंढरपूर पाहिजे. अजूनही सांगायचं झालं तर त्या भगवंताचं वर्णन खूप मोठं आहे. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंतपारजाचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. भगवान परमात्मा आहे त्याला शरण जा. हे लक्षात आलं. शरण जायचं, परंतु कसं जायचं? औषध घेतल्या कोण येतोय, पण कसं घ्यायचं हे फार महत्वाचं आहे ना. तुमच्या बायका कोण डॉक्टर? डॉक्टरने सांगितलं की ही गोळी, डॉक्टरांनी सांगितलं ही पुडी दुधात घ्या. घरी गेला, दुखत होतं आणि दूध टाकून दुधात पुडीच टाकली. पुडी टाकली, ढवळतोय, मिक्स करतोय, पण मिक्सच व्हायना. आणि मग दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे आला आणि डॉक्टरकडे म्हणाला, फरक तर काही एवढं जाणवलं नाही,
कसं द्यायची ती द्या, फक्त पुडी मात्र पातळ वापरा. डॉक्टरने विचारलं पुडीचा तुमचा काय संबंध? पुडी तर पुढे द्यायची होती. त्यावेळेस तो म्हणाला, अहो ती पुडी दुधात टाकली, पण ती ढवळता ढवळता संध्याकाळ झाली, परंतु ती पुडी काय दुधात मिक्स झाली नाही. मग डॉक्टरच्या लक्षात आलं की ह्या पट्ट्याने पुडीच अख्खी दुधात टाकली. मग त्याची रीत कळली पाहिजे ना. औषध घेतल्यावर गुण येतोय, त्याची रीत कळली पाहिजे. मग त्याला डॉक्टरने सांगितली ही पुडी फोडायची असते, मग त्याच्यात पावडर त्या दुधात टाकायची असते. मग त्याची जशी रीत कळली पाहिजे तसं भगवंताला शरण जायचंय, परंतु कसं जायचं हे फार महत्वाचं आहे ना. मग तुकोबाराय तीच रीत सांगतात की सर्व भावेश देवाला शरण जायचं. कसं जायचं? सर्व भाव म्हणजे जेवढे भाव तेवढे निघा. तर नाही काही अर्थ घेतला तर काहीच मेळ कोणाचा कोणाला नसतो. इथं अर्थ चुकीचा घेऊन चालत नाही. सर्व भावाने म्हणजे कसं, अर्थ चुकीचा घेतल्यावर काय परिणाम होतो याच्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. पहा,